नमस्कार मित्रांनो, माझ्या एम-के मॅथ माइंड चॅनलवर तुमचं खूप स्वागत. मी माझ्या चॅनलवर पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांचा सराव व सोप्या ट्रिक्स देत असते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 29. 225चे 12% म्हणजेच कसं लिहू शकतो आपण? 225चे 12% म्हणजेच कसं 25 90 225 25 चोक 100 4 त्रिकम 12. उत्तर काय असेल? 27. ए 27. ओके. हे 4 नंबर आहेत. 257 अधिक 242 अधिक 238 अधिक 299 डिवायडेड बाय 4 केल्यानंतर त्यांची सरासरी किती? 259. प्रश्न क्रमांक 33. रूट 16 अधिक रूट 81 बरोबर किती? रूट 16 म्हणजे काय? 4चा वर्ग काय? 16 म्हणजे याचं उत्तर काय? 16चं वर्गमूळ काय असेल? 4. रूट 81चं वर्गमूळ काय असेल? 9 म्हणजेच आन्सर काय? 13. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 34. 1.005 प्लस 2.105 प्लस 0.003 प्लस 0.236 अशी सिंपल ॲडिशन करायची आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट असणार आहे. उत्तर काय असेल आपलं? 3.349. 3.349. प्रश्न क्रमांक 31. रमेशला दरवर्षी 3% पगारवाढ मिळते व त्याचा पगार 2023ला 40,000 रुपये असल्यास 2025ला किती पगार मिळेल? 2023ला पगार किती आहे? 40,000. 2025 पर्यंत काय होणार? 2 वर्षाची वाढ लागू होणार. तर पहिले वर्ष म्हणजे 2024 40,000 गुणिले 1.03. हे 1.03 कसं येईल? 40,000 गुणिले 1.03. हे 1.03 किती? समजा 1 एवढा जर पगार असेल रमेशला, तर 1च्या किती टक्के वाढणार आहे? 3% तो वाढणार आहे. म्हणजेच किती? 0.3 इंटू 1 प्लस 1 म्हणजेच किती येणार? 1 प्लस 0.03 म्हणजेच 1.03. म्हणून काय केलं इथं आपण? काय केलं आहे? 40,000ला 1.03ने मल्टिप्लाय केलं आहे. त्याचं आन्सर काय असेल? 41,200 काय असेल? 2024मध्ये असेल त्याचा पगार. आता 2025मध्ये काय असेल? 1.03 इंटू 41200 दॅट इज 42436. हा त्याचा ऑप्शन क्रमांक सी असेल. प्रश्न क्रमांक 35. दशांश 8 दराने रुपये 5,000 मुद्दल्यावर 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल? आता चक्रवाढ व्याज फॉर्म्युला काय आहे? चक्रवाढ व्याज बरोबर ए मायनस पी. आता एचा फॉर्म्युला काय? पी इंटू 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 रेस टू एन. तर पी किती आहे? 5,000. 1 प्लस आर किती आहे? रेट किती आहे? 8% डिवायडेड बाय 100 आणि एन किती आहे? 3. म्हणजेच काय होईल? 5,000 गुणिले 4 गुणे 8 25 25 27 डिवायडेड बाय 25चा काय होईल? क्यूब. म्हणजेच काय येईल? 5,000 गुणिले 27 गुणिले 27 गुणिले 27 डिवायडेड बाय 25 गुणिले 25 गुणिले 25. आता 25 दोन्ही 50 0 0 25 8 200 म्हणजेच काय उत्तर येईल? 8 गुणिले 27 गुणिले 27 गुणिले 27 डिवायडेड बाय 25. याचं उत्तर काय असेल? 6298.56. हे आपलं काय आलं? ए. याच्यावरून आपण काय काढू शकतोय? चक्रवाढ व्याज म्हणजे
ए मायनस पी. ए किती आहे 6298.56 मायनस 5000 म्हणजेच उत्तर काय असेल 0.56 1298.56. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 36. 12, 15, 24 या संख्यांचा लसावी किती? तर 12, 15 आणि 24 यांचा लसावी विचारला आहे. बेदुनी 4, 4 त्रिकम 12, 3 पाची 15 असे अवयव पाडायचे. म्हणजेच काय येईल 2^2 × 3, 3 × 5 आणि यांचं काय 1 2 3 2^3 × 3. आता लसावी करताना काय करायचं 2चा सगळ्यात मोठी डिग्री कुठे आहे बघायची. 2ची सगळ्यात मोठी डिग्री कोणती आहे ही. म्हणजेच काय आलं 2^3 × 5 1 टाइम्स आहे आणि 3ची सगळ्यात मोठी डिग्री किती आहे 1 आहे. म्हणून काय येणार 8 × 5 × 3. उत्तर काय येईल 120. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न 37. सुजयला 4 विषयात 50 पैकी अनुक्रमे 40, 45, 42 आणि 43 गुण मिळाले तर त्याच गुणांची टक्केवारी किती? तर 50 पैकी म्हणजे 4ही विषय काय असणार आहेत 50 + 50 + 50 + 50 म्हणजेच किती 200 पैकी त्याला पडलेत एका विषयात 40, एका विषयात 45, एका 42 आणि एका 43 चे 70 काय पडलेत त्याला मार्क्स पडलेत. म्हणजेच त्याची टक्केवारी कशी येतील येईल 170 / 200 × 100. त्याला किती पर्सेंटेज पडले 85% त्याला पडले. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 38. एका टेबलची खरेदी किंमत 5,000 रुपये होती व त्याची विक्री किंमत रुपये 6,500 होती तर किती टक्के नफा होईल? खरेदी किंमत किती आहे 5,000 रुपये. विक्री किंमत किती आहे विक्री किंमत किती आहे 6,500. तर नफा किती असं विचारलं त्यांनी. नफा म्हणजेच काय विक्री किंमत वजा खरेदी किंमत भागिले खरेदी किंमत गुणिले 100. तर विक्री किंमत किती आहे 6,500 वजा खरेदी किंमत किती आहे 5,000 भागिले खरेदी किंमत किती 5,000 × 100. म्हणजेच काय होईल 6,500 वजा 5,000 किती होणार 1,500 भागिले 5,000 गुणिले 100. 5 त्रिक 15 30% काय होईल नफा होईल. ऑप्शन क्रमांक बी 30% नफा होईल. अशा भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.